कोण दोषी आहे, कोण असे एजंट आहे का तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांबरोबर संकल्प करून लोकांची फसवणूक करतात? याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. असं जर होत असेल एक नको घेतलं जाणार नाही. तसं जर मला पुन्हा एकदा ऐकू आलं तर महसूलचा जनता दरबार जर आठवड्याला घ्यावा. महिला अधिकारीचं नाव घेतलं. आणि मग जो दोषी असेल मग त्याच्यावर कारवाई करायला सांग. अशा पद्धतीने कोणाची मोठा नावा नाही. तुम्ही ना एक काम करा, जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये पहिले कॅम्प घ्या. याचा फायदा काय, तोटा काय, मीटर कसं चालतंय, नवीन मीटर कसं चालतंय, एक आठवडाभर त्या सोसायटीला दोन्ही मीटर कसं चालताय हे बघू द्या, किती बिल येत आहे ते बघू द्या. आणि मग तुम्ही त्यांचं बदलायचं हे घ्या. बळजबरीने कोणाचंही बदलू नका. बळजबरीने कोणाचंही बदलू नका. लोकांना ते कळू द्या. ते काय होतं त्याच्यामधून ते कळाल्याशिवाय त्यांचा संभ्रम दूर होणार नाही. पहिले संभ्रम दूर करा आणि मग बसवायचं कॅम्प घे, तुमचं मोहीम घ्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या महसूल विभाग व महावितरण कंपनी या विभागातील समस्या सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे जनता दरबार पार पडला. या जनता दरबारामध्ये महावितरण संदर्भात कमी क्षमतेत होणारा वीज पुरवठा, लोंबकळत असलेल्या वीज वाहिन्या, खंडित वीज पुरवठा, नवीन वीज रोहित्री मागणी, नवीन स्मार्ट वीज मीटर बसवणे, वीज बिलातील त्रुटी तसेच महसूल विभागाच्या बाबत महसूल नोंदी, शिवार रस्ते, उत्पन्न प्रमाणपत्र, 7/12 उतारे, पोटखराबा, रेशन अशा अनेक बाबतीत नागरिकांनी आपल्या व्यथा आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडल्या. यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी समजावून घेत आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांना सूचना करताना आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले की प्रशासन जनतेसाठी, जनता प्रशासनासाठी नाही. त्यामुळे जनतेच्या समस्या सुटल्याच पाहिजे. जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नावर 15 दिवसांमध्ये कारवाई होणे अपेक्षित आहे. याची महसूल व महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. तहसील कार्यालयात एजंटचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांची अडवणूक करून शासकीय कामासाठी पैसे मागितले जातात. अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. याबाबत सखोल चौकशी करून जो कोणी कर्मचारी अशा प्रकारांना दोषी असेल त्याला समजावून सांगा आणि वेळ प्रसंगी त्याच्यावर कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. यापुढे जर नागरिकांची अडवणूक करून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले तर मला दर आठवड्याला जनता दरबार घ्यावा लागेल. त्यावेळी जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर होणारी कारवाई कोणीच थांबवू शकणार नाही, असा सज्जड इशारा आमदार आशुतोष काळे यांनी महसूल प्रशासनाला दिला. या प्रसंगी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, भूमी अभिलेख अधीक्षक रमाकांत डावरे, महावितरणाचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, उपकार्यकारी अभियंता सौ रंजना फरसाळे, धनंजय धांडे आदींसह शासकीय कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कोण दोषी आहे, कोण असे एजंट आहे का तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांबरोबर संकल्प करून लोकांची फसवणूक करतात? याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. असं जर होत असेल एक नको घेतलं जाणार नाही. तसं जर मला पुन्हा एकदा ऐकू आलं तर महसूलचा जनता दरबार जर आठवड्याला घ्यावा. महिला अधिकारीचं नाव घेतलं. आणि मग जो दोषी असेल मग त्याच्यावर कारवाई करायला सांग. अशा पद्धतीने कोणाची मोठा नावा नाही. कोण महिला अधिकारी असतील त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांना योग्य समज तुम्ही द्या आणि लोकांची कुठेही अडचण होणार नाही याची काळजी तुम्ही आपल्याला या निमित्ताने सांगतो. नागरिकांना न विचारता स्मार्ट मीटर बसवत जून महिन्यापासून मुक्त म्हणून एमएससीबीने चुकीची वीज बिल दिलेत. चुकीचं वीज बिल दिलं की एमएससीबीचे अधिकारी सांगतात वीज बिल दुरुस्तीचा अर्ज द्या. त्यांच्याकडे अर्ज उपलब्ध नाही. वीज बिल चुकी झाली, एमएससीबीची चुकी, अर्ज नागरिकांनी दुकानातून आणायचं. त्यांच्याकडे अर्ज सुद्धा उपलब्ध नाही तक्रार. दुसरी गोष्ट, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये न विचारता स्मार्ट मीटर बसवलेले.
नागरिकांची कुठलीही परवानगी घेतलेली नाही न विचारता संपूर्ण राज्यात दादा त्याबद्दल संभ्रम आहे आणि अधिकारी कुठलेही त्याबद्दल शंकांचं निरसन करत नाही. बरं, एक रिपोर्ट झाला ते आहे ना, वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आणि ते मीटर वेगवेगळ्या पद्धतीने बिल आणि कंपल्सरी नसेल तर त्यांना बसवले एका ठिकाणी वेगळं तर एका ठिकाणी वेगळं. मीटर बदलवणे हे जे आहे ना आता कंपल्सरी आहे. स्मार्ट मीटर गैरसमज करू नका. स्मार्ट मीटर म्हणजे आपले जुन्या मीटर सारखेच आहे, परंतु या स्मार्ट मीटर मध्ये सध्या आपल्याला एक फार मोठी सुविधा दिलेली आहे. सकाळी 9 संध्याकाळी 6 दिवसामध्ये आपण जे वीज वापरणार आहे त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हा फार मोठा संदेश दिला की 80 पैसे पर युनिट आपल्याला कमी होत आहेत आणि 10% वीज बिल कमी होत आहे. त्याच्यामुळे या स्मार्ट मीटर आणि आधीच्या मीटर मध्ये काही नाही. हा संभ्रम तुमच्या मनामधला दूर करा. आपल्याला एखादा जर वाटत असेल काही बदल असेल तर त्या स्मार्ट मीटरच्या बाजूला मी जुनं मीटर आपल्या बाजूला लावून देण्यात येईल. सॅम्पल म्हणून प्रत्येक सोसायटीमध्ये आपल्याला स्मार्ट मीटरच्या बाजूला जुना मीटर पण ठेवूया. त्याच्यामुळे तो फास्ट होतो वगैरे असं काही नाहीये. नागरिकांचा फायदा आहे आपल्याला की आपल्या दिवसामध्ये आपल्याला 80 पैसे युनिट कमी येतात. मागच्या 3 महिन्यामध्ये आपण त्यांचे मीटर बदलवलेले त्यांना बिल कमी आलेले आहेत ते आपल्याला दाखवण्यात येतील. आपण ऑफिसमध्ये या कुणाला बिल कसे कमी झालेले ते समजून सांगण्यात येईल. एखाद्याचं बिल जर चुकलं असेल तर ते दुरुस्त करतो. त्याच्यासाठी कुठलाही तक्रार अर्ज झेरॉक्सच्या दुकानात घेण्याची गरज राहणार नाही. ते पुढे थांबा ना. आपण फक्त साध्या कागदावर माझा बिल चुकलेला आहे, माझा बिल दुरुस्ती करण्याची गरज आहे असं द्या. कुठलाही तक्रार अर्ज झेरॉक्सच्या दुकानात घेण्याची गरज पडणार. त्याच्या आधी घ्यायला साहेब एकच शंका आहे की हा स्मार्ट मीटर प्रीपेड कॉम्पॅटिबल आहे का, ही नागरिकांची सगळ्यात मोठी शंका आहे. आज तुम्ही स्मार्ट मीटर बसवताय प्रीपेड कॉम्पॅटिबल आहे किंवा नाही एवढं सांगा. बाकी आमचं काही नाही. याच्यावर पूर्ण राज्यामध्ये नागरिकांमध्ये संभ्रम आहे, नागरिकांमध्ये रोष आहे, आंदोलनही होत आहेत. तुम्ही न विचारता ग्राहकाचे मीटर बदललेले सोसायट्यांमध्ये न विचारता तुम्ही जर बोलले विचारलं असेल तर ते पुन्हा तुम्ही बदलून देताल. आमदार साहेब विषय असा आहे, असं सांगितलं होतं खाडे साहेब हे सगळे संघटनेने सर करतात. परमिशन घेतल्यानंतरच ते मीटर बसवलं. आपले अधिकारी निरसन करतात. तुम्ही जे आपल्याला सांगितलं अधिकार दिलेले आहे. आपण प्रत्येक सोसायटीमध्ये आपण एक कॅम्प लावू, तिथे समजावून सांगू. तुम्ही म्हणता आमदार साहेब आपण प्रत्येक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या नगरमध्ये आपण कॅम्प लावूया आणि तिथे समजावून सांगू ना आपण लोकांना. प्रीपेड कॉम्पॅटिबल आहे किंवा नाही नाही सध्या त्याच्यावर काहीच नाही. जे आहे ते जुन्याप्रमाणेच आहे. सध्या त्या प्रीपेड होणार नाही. प्रीपेड साठी वापरणार असेल तो जनतेला भुर्दंड आहे. नाही जनतेला कुठलाही भुर्दंड याच्यामध्ये नाही. भविष्यामध्ये सुद्धा कुठलाही ग्राहकाकडून पैसे घेण्यात येणार नाही. वायरमन असं करताय का पैसे देतो का मग कुठं जुनं राहील, नाहीतर मी पैसे नाही नाही असं कुठलाही संभ्रम मुद्दा आहे. सगळ्यांचे मीटर सरसकट आपण बदलणार आहे. त्याचा विषय असा आहे की ते कंपल्सरी नाहीये. जर तुम्ही जनरल मीटर सामान्य माणूस आणून बसवतो तर त्याला तुम्ही कंपल्सरी त्याला न विचारता स्मार्ट मीटर का बसवून राहिले. नाही आता जुना मीटर मार्केटमध्ये उपलब्धच नाहीये. आमच्याकडे पण सरकारवर का तुम्ही चालू मीटर तेच सांगितलं. आपल्याला दिवसामध्ये ही मोठी सुविधा द्यायची लोकांना की परवानगी नसताना काय बसवू? परवानगीचा प्रश्न नाही. जर लोकांनी सांगितलं आमची परवानगी आहे नव्हती, तुम्ही मीटर बदलले, त्यांना तुम्ही परत त्यांचे जुने मीटर बदलले. मीटर बदलवण्यासाठी तुम्ही ना एक काम करा. कॅम्प घेतो. जे सोसायटी आहे त्या सोसायटी त्या सोसायटीमध्ये पहिले कॅम्प घ्या. मग याचा फायदा काय तोटा काय, हे मीटर कसं चालतंय, नवीन मीटर कसं चालतंय, एक आठवडाभर त्या सोसायटीला दोन्ही मीटर कसं चालताय हे बघू द्या. किती बिल येत आहे ते बघू द्या आणि मग तुम्ही त्यांचं बदलायचं हे घ्या. बळजबरीने कोणाचंही बदलू नका. हा मुद्दा आहे आमदार साहेब. बळजबरीने कोणाचंही बदलू नका. लोकांना ते कळू द्या. ते काय होतं त्याच्यामधून ते कळाल्याशिवाय त्यांचा संभ्रम दूर होणार नाही. पहिले संभ्रम दूर करा आणि मग बसवायचं कॅम्प घे तुमचं मोहीम घ्या. आज या ठिकाणी महसूल आणि MSEBच्या बाबतीमध्ये जनता दरबार घेण्यात आला आणि जवळपास 63 अर्ज दोन्ही विभागाचे मिळून या ठिकाणी आलेले. मागचा जो जनता दरबार झालेला होता त्याच्यामध्ये 96 अर्ज आले होते. त्याचा अहवाल अजून त्या दोन्ही डिपार्टमेंट 96 महसूलचे होते
जे काही 30-35 MSCBचे होते, तर त्याचा अहवाल एक आठवड्याभरामध्ये दोन्ही डिपार्टमेंटकडे देण्यात येईल. आणि जे 63 अर्ज आता आलेले आहे 15 दिवसामध्ये त्याच्यावर काय कारवाई झाली याचा अहवाल किंवा त्याचं काय म्हणतात त्याला अनुपालन अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि आता MSCBच्या माध्यमातून जे काही स्मार्ट मीटर देण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून 9 ते 6 हे स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे. तर याचं प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटीमध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली. त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये. त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. अनेक अडचणी आहेत ज्या आम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला या जनता दरबारमध्ये दोन्ही डिपार्टमेंट पुढे मांडता आल्या नाही. त्याचा अर्ज निश्चितपणे घेऊन त्यांच्या अर्जावर किंवा त्यांच्या अडचणीवर कारवाई झाल्याशिवाय मी काही या ठिकाणी हे करणार नाही. त्याच्यामुळे त्याचा अहवाल घेण्यात येईल. त्याच्यामुळं कुठल्याही तक्रारदाराने काही शंका बाळगण्याचं कारण नाही किंवा त्याच्या अर्जावर कुठलीही कारवाई होणार नाही असं काही मनात ठेवू नका. त्याचा आपण पाठपुरावा करू एवढं बोलतो. धन्यवाद. तुम्हाला काही प्रश्न आहे तर विचारा. आपले वार्डने साहेबांनी जे काही आरोप केलेले होते त्याच्या संदर्भात तहसीलदार साहेब योग्य समज त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना देतील आणि जर कुठे असा प्रकार आढळत असेल तर त्याच्यावर सक्त कारवाई करण्याची सूचना दिलेल्या आहे. जर मला अशा प्रकारचं पुन्हा तक्रार आली तर वारंवार महसूलचा जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न त्या दिवशी सोडवण्याचा मी त्या ठिकाणी सूचना तहसीलदार साहेबांना करेन.